बाप्पा मोरया। मित्रांनो, मी आलेलो आहे लालबाग परेल परिसरात आणि मित्रांनो, लालबाग परेल परिसर हा गणपती बाप्पांच्या उंच उंच मूर्त्यांसाठी फेमस आहे, देखाव्यांसाठी फेमस आहे। तर पुढे आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत करी रोडचा कैवारी तिथे, त्याच्यानंतर मग आपण लालबाग परेलचे इतर गणपती बाप्पांचे दर्शन घेणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। स्वारी आली माझ्या गणरायाची, वाट पाहतो तुझ्या दर्शनाची। इच्छा झाली तुला पाहण्याची, सुख मिळतो तुझ्या चरणाशी। मोरया मोरया बाप्पा मोरया, मोरया मोरया। मित्रांनो, आत आलोय करी रोडचा कैवारी। सुंदर मूर्ती आहे बाप्पाची। मोरया 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 बाप्पा मोरया, लाडका आपला बाप्पा मोरया। मोरया मोरया बाप्पा मोरया, मोरया 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 मोरया। गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करिरोड पूर्व विभाग करिरोडचा कैवारी। यावर्षी आमच्या मंडळाचं 60वं वर्ष हीरक महोत्सवी वर्ष आहे। आमची जी मूर्ती आहे ती आमचा मंडळाचा जी सिम्बॉल आहे करिरोडचा कैवारी त्याच्या विराजमान झालेली आहे। आणि हा तुम्ही पूर्ण हा देखावा बघत असाल, हा राजमहल देखावा आम्ही यावर्षी साकारण्यात आलेला आहे। आणि जी मूर्ती आहे ती कागदी लगद्याची मूर्ती आहे। पर्यावरणपूर्वक आमचे मूर्तिकार राजन जाड यांनी साकारलेली आहे। करिरोडच्या कैवारीचा विजय असो। लालबागचा राजा मोरया, मुंबईचा राजा मोरया, लालबागचा राजा मोरया। मित्रांनो, आता मी आहे लालबाग परेल परिसरात। लालबागच्या राजाच्या या साईडला लालबागचा राजा आहे। पहिला आपण दर्शन घेणार आहोत मुंबईच्या राजाचं। समोरच गेट दिसतोय। खरंच लालबाग परेलला आलो की आपल्या जी मराठी संस्कृती आहे तिला खूप जोपासून ठेवलेला हा परिसर आहे। खूप असे कार्यक्रम इथे बघायला भेटतात। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत राहतो। तुळशीचं लग्न असो, हररवारा बिल्डिंगमध्ये भरपूर असे कार्यक्रम होतात इथे। आता आपण बघणार आहोत मुंबईचा राजा। मित्रांनो, आलेलो आहे मुंबईचा राजा। खूप सुंदर अप्रतिम रामेश्वरमचा देखावा आहे। आतमध्ये आपण बघणार आहोत। सुंदर असा गेट दिसतो आपल्याला। मोरया चिंतामणी तू मोरया, काळा चौकीचा तू मोरया। मोरया मोरया बाप्पा मोरया। MG रील्स आहेत आणि मी आलेलो आहे मुंबईच्या राजाच्या मंडपाच्या आत आहे। सुप्रसिद्ध असे यूट्यूबर आहेत आणि आतमध्ये देखावा बघणार आहोत। तर मित्रांनो, भरपूर असे गणपती इथे तुम्ही बघणार लालबाग परेलला। आणि तुम्ही जर जमला असाल सुखाचा, आणि तुम्हाला बघा इथे पायाचा तुमचा मसाज होतो, सुखाचा विसावा। चालत चालत आपल्या बाप्पाचं दर्शन घ्या आणि आपले पाय वगैरे काय दुखत असतील तर इथे मशीन ठेवले त्यांनी मसाज करून घ्या। मोरया बाप्पा मोरया, लाडका आपला बाप्पा मोरया। रामेश्वरमचा देखावा आहे या टायमाला। बघा, रामनाथ स्वामी मंदिर। तुम्ही प्रवेशद्वारातून आत आला ते बघा। त्याबरोबर MG रील्स आहेत, सुप्रसिद्ध असे यूट्यूबर। थोडे वेळा या देखाव्याबद्दल सांगतील, कसं काय रामेश्वरमचा देखावा? रामेश्वरमचा यावेळी देखावा आहे आणि
मेन वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही आत आल्यानंतर तुम्हाला फिलिंग होतं की तुम्ही रामेश्वरमच्या आला. जसं की ते तुम्ही बघू शकता असे खांब आहेत बघा. हा बरोबर. आणि हा जो देवारा आहे अशी 4 गोक्रम आहेत रामेश्वरम. त्यातलं हे गोक्रम इथे केलेलं आहे. आणि तसं आतमध्ये गेलं की मुंबईचं दर्शन आहे. खूप सुंदर असं थोडक्यात आपल्याला माहिती दिलेली आहे मुंबईच्या राजाचं. बघा तिथे सांगितलं कसं डेकोरेशन आहे ते आणि सुंदर देखावा दिसतो. हुबहू रामेश्वरम मंदिरात जसं काय असतं खांब आहे बघा. सगळे चित्र आहे तिकडे. लक्ष्मण आणि हनुमान आणि महाकाय असा नंदी आहे. महाकाय नंदी बघा समोरच आहे. रामाचे चित्र आहे. सुंदर बघा. आणि बाप्पा मोरया 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 मोरया. कुठून आलात तुम्ही? डोंबिवली. डोंबिवलीवरून आलात. क्या बात आहे. किती गणपती बघितले लालबाग पर्यंतचे? लालबागचा राजा बघितला, तेजूकाचा राजा बघितला. आणि लालबागच्या राजाला किती वेळ लागले दर्शनाला? आम्हाला 3 तास 40 मिनिटं मुखदर्शन केले ना. आणि चिंतामणीला लगेच झालं 15 मिनिटात. लालबाग परेलच्या जी आपली मराठी संस्कृती जोपते कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं इथे. खूप छान वाटतं. आता हा डेकोरेशन आहे रामेश्वरमचा कसा आहे मुंबईच्या राजाचा? खूप चांगलं छान वाटतं. आतमध्ये चाललोय मुंबईच्या राजाचे दर्शन घ्यायला. बघा किती आहे दर्शनाला. दर्शन झालेलं आहे मुंबईच्या राजाचे. आता बाहेर एक्झिट. तर मित्रांनो गणपतीच्या वेळी लालबाग परेलला एक वेगळीच एनर्जी असते. आता पुढे आपण मुंबईच्या राजाचे दर्शन घेतले. आता तेजूकायचे घेऊया. तेजूकाय मित्रांनो इतकी विशाल काय इको फ्रेंडली मूर्ती खूप आकर्षक आहे. तेजूकाचा राजा. समुद्रातला असा गणपती. समुद्र आहे बघा. समुद्राचं डेकोरेशन आहे. समुद्रातला देखावा आहे बघा. खूप छान देखावा आहे. समुद्रातला देखावा. मित्रांनो लालबागच्या राजाच्या इथे आलेलो आहे. फुल गर्दी आहे. गजबजाट बघा. साऊंड बघा. सध्याच लालबागच्या राजाच्या बाजूला आहे हिरामणीचा राजा. हिरामणीचा राजा.
गर्दी बघा. मदत कक्ष काळाची सुंदर काळातून प्रस्ताव करा. अत्यंत जलदगतीने स्वारी आली माझ्या गणरायाची, वाट पाहतो तुझ्या दर्शनाची. इच्छा झाली तुला पाहण्याची, सुख मिळतो तुझ्या चरणाशी. मोरया मोरया बाप्पा मोरया, मोरया मोरया बाप्पा मोरया, मोरया मोरया बाप्पा मोरया. लाडका आपला बाप्पा मोरया, मोरया मोरया बाप्पा मोरया. आवाज मोरया मोरया बाप्पा मोरया, मोरया गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, मोरया रे बाप्पा मोरया रे. नाव हेमंत विजय पालव. मंडळाचा अमृत महोत्सव वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षात मी उपाध्यक्ष म्हणून इथे कार्यरत आहे आणि ही सर्व आमची कार्यकारिणी आहे. सो 75व्या वर्षानिमित्त आम्ही बालगणेश भक्त आणि बालगणेश मंडळ आमच्या मंडळाचं नाव असल्यामुळे आम्ही एक संकल्पना राबवली की आमच्या ह्या वर्षीचा जो देखावा असेल तो या बल्लाळेश्वर भक्त म्हणून ओळखले जातात पाली गणपतीचे. ठीक आहे. तर एक छोटे भक्त, जसं आमच्या मंडळाचं नाव आहे बालगणेश मंडळ, म्हणून ह्यावेळेला आम्ही जो देखावा साजरा केलेला आहे तो बालगणेश पालीचा बल्लाळेश्वर आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथे आतोनात भक्तांची गर्दी लागलेली असते.